माहिती देऊ शकशील का? असं तर क्रॅश झाल्यानंतर एकतर म्हणजे भडका उडतो मोठा आणि जाळ पकडला त्या विमानाने हे क्लिअर दिसतंय. मी आता इथल्या व्हिज्युअल सुद्धा चेक केलं त्यामध्ये दिसतंय की एकतर म्हणजे इतक्या स्पीडने ते येत असतं त्याच्यामुळे ऑब्व्हियसली तो क्रॅश मोठा होता आणि त्यामुळे त्याच्यातून भडका निघाला, आग लागली. आता आग लागल्यानंतर तिथे त्या ठिकाणी म्हणजे मी जसं म्हटलं की ऑपरेशनल एअरपोर्ट आहे. तिथे जे स्वतःची फायर ब्रिगेडची सिस्टीम होती ती सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली आणि ती पळाली. बरं ते एक्झॅक्ट एअरपोर्टवर नाहीये. तो स्पॉट जर आपण बघितला तर थोडा एअरपोर्टच्या एजवर दिसतो. तिथे ती एअरपोर्टची सिस्टीम होती त्यांना कळलं की असं झालेलं आहे ते लगेच तिथे पळाले. पण मुद्दा असा आहे की हे एअरपोर्ट फंक्शनल जरी असलं तरी काय खूप मोठं नाही किंवा इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा रेग्युलर डोमेस्टिक एअरपोर्ट असतात मोठे तर ते तसं पण इतकं मोठं नाहीये की जिथे इतकी सगळी साधन सामग्री रिसोर्सेस किंवा फायर ब्रिगेडच्या इतक्या मोठ्या टीम्स उपस्थित असतील त्यामुळे त्यांना बारामती नगर परिषदेची जी टीम होती फायर ब्रिगेडची किंवा बाकीची ही सगळी बारामतीहून तिकडे एअरपोर्ट स्टेशनने रवाना करायला लागली. पोलीस तिथे पोहोचले. आता झालं असं की मेसेज फटाफट पसरले त्यामुळे अजित पवारांचे कार्यकर्ते बारामतीतले सगळे मोठ्या प्रमाणात तिथे आता पोहोचलेले आहेत. ते कार्यकर्ते सगळे पोहोचलेत आणि ते सगळे इथे जमलेत की काय झालं काय नाही बघायला. आता पोलिसांसमोरचा मूळ टास्क आहे लॉ अँड ऑर्डरचा. आताच काही वेळापूर्वी माझ्या माहितीनुसार हॉस्पिटल तिथे जे आहे तिथे बाहेर काही व्यक्ती आणखी त्या पोहोचतात. अजित पवारांचे बारामतीत जे काही नातेवाईक होते आता त्यातले एक दोन नातेवाईक तिथे पोहोचलेले आहेत हॉस्पिटलला. पण आता तरी कळतंय की अजित पवार इज नो मोर आणि अजून म्हणजे त्यांच्यासोबत टोटल 5 जण होते त्या बोर्डवरती त्यातलं कुणीच सर्वाईव्ह झालेलं नाही असं तरी आता कळतंय हर्षदा. तू मोठी आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहेस ती म्हणजे की आता पुण्याची जी एअरपोर्ट अथॉरिटी आहे ती सुद्धा अपघाताचं कारण शोधण्यासाठी तिथं बारामतीमध्ये पोहोचणार आहे. पण ओंकार, पुण्यात असताना किंवा निवडणुकांच्या अनुषंगानं वारंवार तुझं अजितदादांना भेटणं झालं होतं. कशा पद्धतीचा अजितदादांचा स्वभाव होता तू सांगशील? तू कसं अनुभवलं होतंस अजितदादांना आणि त्याचबरोबर कशा पद्धतीच्या आठवणी तुझ्या मनात किंवा तुझ्या वर कोरल्या गेलेल्या आहेत, तुझ्या मेमरीमध्ये कोरल्या गेलेल्या आहेत अजितदादांच्या? ओंकार, मी परवा मला आठवतं की ज्यावेळी सुप्रिया सुळे त्यांची जॉईंट प्रेस कॉन्फरन्स झाली मी सुप्रिया सुळेंना ऑलरेडी कॉल केला होता की मला तुमचा इंटरव्ह्यू पाहिजे म्हणून त्या निवडणुकांसंदर्भात. तर सुप्रिया सुळे त्यातून पुढे आणखी एका कार्यक्रमात जाणार होत्या. त्या म्हटल्या ठीक आहे आपण तिथे इंटरव्ह्यू करू. पण दादा निघाले त्यांच्या कानात कुणीतरी सांगितलं की मला रिसेंटली अवॉर्ड डिक्लेअर झालाय म्हणून. तर त्यांनी फोन करून वरती ते गेले होते हॉटेलमध्ये तर तिथून फोन करून बोलवून घेतलं मला आणि ऍक्च्युली काय रे तिथे मी लाईव्हलाच बसतो होतो मुंबईत त्या बाकीच्या पत्रकारांसोबत. मी फोन बघितला नाही आलाय त्यांच्या पीएस ते. तर त्यांनी माणूस पाठवला खाली की तो आहे का बघा म्हणून आणि त्यांनी वरती बोलवलं मला आणि अगदी पुष्पगुच्छ देऊन सत्कार वगैरे सुद्धा केला माझा की म्हणजे फार कमी पत्रकार असता चांगलं करतोस वगैरे असं वगैरे पण म्हणाले आणि लगेच पुष्पगुच्छ देऊन टाकला. मला तो फोटो माझ्याकडे वेळ